वसुधा तू चुलीला पण हार घाल. हो तिची पूजा कर. आताच करू का? हो हार घाल चुली. जा हळद कुंकू आहे तिथे. भाग्यश्री ये. छान. सावकाश. वाकून नमस्कार. अरे अरे काय रिक्षात आलो होतो का विमान चालवतोय? जरा खड्डे बिड्डे बघ ना. मग हे सगळं आहे ना, हे या आगाऊ अमृतामुळे चाललंय. काय गरज होती बुरट्याला पकडून द्यायची? बरं झालं पण मला वेळीच कळलं अमृतानेच पकडून दिले म्हणून. नाहीतर त्या बुरट्याने शिव्या खाल्ल्या असत्या माझ्या पोलिसांबरोबर. ती अमृता आहे ना माझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये आडवी येते. बघून घेणार आहे तिला एक दिवस. आता या पोलीस स्टेशन मध्ये किती वेळ जातोय कोण जाणे. मंदाताई या ठेवा सगळे मसाले. जप. अगो बाई, ही अक्षयची बायको का? खूप सुंदर आहे हा. बरं आता कुठून सुरुवात करूया? आता शकुनाची म्हणून हळद कुटायला घेऊया. हळकुंड. चाल. शकुनाचं म्हणून आपण हळकुंडापासून सुरुवात करूया. सगळ्यांनीच हात लावा. चला ये वसुधा हात लाव. असू दे नंतर काढूया. मोठे ना ती. चला. अरे अरे आला रे पोलीस स्टेशन आलं. ए ए ए थांब 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 बस. किती झाले रे? 50 रुपये काका. अरे याच्याकडे 50 रुपये झाले का? जीएसटी लावतो काय? बघा ना मीटर बघा ना. काय नाही मीटर बेटर घे 30 रुपये घे. बाद झाले काय तेवढे. काका नाही नाही बरोबर झाले. चल निघ लवकर. चल ना. 50 रुपये झाले मग. हा अण्णा बोला. पोलीस स्टेशनचं काम झालंय. हो हो. हा हो हो मी आता पेढीवरच येतोय. हो हो ओके ओके ओके. काय झालं? सॉरी सॉरी. माझ्यासारखीच हुशार आहे का तू? बरोबर वाचवलंस मला दिनकर पासून. नाही तर चाललो होतो मी काशीला. त्या दिनकरनी जर मला पाहिलं असतं भुरट्याला जामीन देताना तर मला कुंडीत नाही पाताळात जाऊन लपून राहायला लागलं असतं. हुश. चला दिनकर मावळलेला दिसतोय.
निर्धास्तपणे जामीन भरून टाकावा. चला आता कोण कोण काय काय काम करणार आहात? धने मी निवडून ठेवलेत. आता आपण चूल मांडली की लगेच भाजायला घेऊया. बर मंदाताई, चल तुम्ही चूल मांडायला घ्या. आणि मी जरा स्वयंपाकाचं बघते. पेंडीला डबे द्यायचे, ते काय सुटलेलं नाहीये, त्याला सुट्टी नाहीये. बर तुम्ही लक्ष ठेवा ह्यांच्याकडे. वसुधा, काम करायचे, लक्ष पण ठेवायचंय, काम पण करायचंय. कठीण आहे रे देवा. लक्ष ठेवण्याचं काम करणार मी नक्की. चला मॅडम काय समूह गानाला उभ्या तिकडे, जा तिकडे. मृदुला आले माई. म्हणता नाही आली. थांब जरा ही पुढे 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 करायची सवय आहे ना तुझी, ते थांबव जरा. वर्षानुवर्षाचा अनुभव आहे त्या दोघींना. बस गपचूप इकडे. आपल्याकडे चॉईस आहे, अख्खी काळी मिरी आणि लाल मिरच्या. ओळख बघू मी काय घेणार. काळी मिरी, लाल मिरच्या तुला. पण शर्मिष्ठाच्या प्रकरणात आमच्या नाकाला नाही का झोंबल्या तुझ्या पायी, मग त्याची परतफेड नको करायला. हीच ती वेळ आहे, ती मी करणार. गाणं म्हणत म्हणत करणार. लाल मिरच्या तोडा बाई, लाल मिरच्या तोडा. पडायचं म्हणजे काय करायचं, ज्या नेख्या काढायच्या. नेख्या म्हणजे आहे प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर सततचं असतं तसं आहे, त्याची देठं काढायची. मग त्या लाल मिरच्या कुस करायच्या आणि मग त्या अशा कुटून 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 त्याची पावडर करायची. म्हणजे मग ओळखूच येणार नाही कोणाला हात जास्त लाल आहेत की मिरच्या जास्त लाल आहेत, नाही का. विचारात पडलीस. बरं मग मी सांगते जाऊन माईंना, इथेच तर आहेत. सांगते की अमृता तर विचार करते, म्हणजे बहुतेक तिला हे काम करायचं नाही. बहुतेक कशाला तिला हे काम करायचंच नाहीये. फार फार तर काय बोलणी बसणार, तुला तर सवय आहे त्यांची बोलणी खायची. पण आता परवडणार नाही हा तुला. आता माईंना एवढं सुद्धा नाराज करून तुला परवडणार नाही. तेव्हा घ्या लाल मिरच्या तोडा बाई, लाल मिरच्या तोडा. कसंही करून गाडग्यांच्या घरात मला घुसायला पाहिजे आणि ते दागिने हस्तगत करायला पाहिजे. पण कसं तेच मला सुचत नाहीये. मनोहर भाऊजी, डोकं लढव. अरे याला काय भाऊजी काय बडबडताय. काय नाही. काल रात्री पण तुम्ही असेच बडबडत होता. हो नाही तब्येत बरी आहे ना तुमची, हो. नाहीतर डॉक्टरला दाखवता का. नाही मी असं करते, अमृता येते ना तिलाच सांगते तुम्हाला डॉक्टरकडे न्यायला. आली आहे का ती? हा नाही आली ना, मग तोंडाला पानं पुसलीत तिने माझ्या. चिडताय काय भाऊजी. सकाळी फोन आला होता तिचा, तिला आज यायला जमणार नाही. भाऊजी काल म्हणे गाडग्यांकडे चोरीचा प्रयत्न झाला. हे बघा हे असं चाललंय तुमचं. नाही तुम्ही अमृता बरोबर डॉक्टरकडे जाच. नको काय नको. आज नाही जायचंय, उद्या जायचंय. आज तिला घरी काहीतरी काम आहे म्हणाली, त्यामुळे आज जमणार नाही. घाई घाईतच होती, उद्या सांगेन म्हणाली. बिस्किट के पुढे डालो चार. मधुरा मी काय म्हणतो, मी अमृताला आणायला जातो गाडग्यांच्याकडे. आणायला? मग अगं काय आहे, त्यांचे सासरचे लोक आहेत ना, ते आहेत तालेवार श्रीमंत. त्यांच्याकडे जरा रूढी परंपरा यांचं जास्तच प्रस्त आहे. माहेरचं कोणी न्यायला आलं नाही म्हणून पाठवणार नाही तिला. अहो नाही भाऊजी, उद्या नक्की येते ती. आणायला जायची काही गरज नाही. असं कसं म्हणतेस. अगं चोरी झाली म्हणतेस ना त्यांच्याकडे, मग विचारपूस करायला जायला नको. हा नाही तर ते म्हणतील यांना काय पडलेलीच नाही प्रभूण्यांना. काय ग एवढा तर ठसका लागला, एका मिरचीला हात लावलंस तर. एवढ्या मिरच्या काय होणार हिचं.
तू आहे पण तू इथे काय करतोयस? याला सांगितलं होतं खोलीतून कुठे हलायच नाही म्हणून, पण ऐकेल तर. हा या, बरं झालं इथेच भेटला असेल. तुला काय सांगितलं होतं मी, जागेवरून हलायचं नाही, मुकाट्याने झोपून राहा म्हणून. कुठे गेला होतास? ते पाण्याची बाटली आणायला गेलो. मला सांगता येत नव्हतं मग. तुला काय सांगितलं होतं? घे दूध हळद घे. हे माही दूध हळद. दूध हळद घेतलं पाहिजे, जखम आतून लवकर बरी होते. मला काही ऐकायचंच नाहीये मग. मी तसं ऐकणार नाही. चल चल खोलीत चल, खोलीत चल. मुकाट्याने दूध हळद प्यायचंय. तोंड वाकडं करायची काही गरज नाहीये. तिथे चोरांबरोबर मारामारी करताना काही वाटलं नाही तुला? हा, ऐकायचं नाही म्हणजे काय? ते त्याच्याबरोबरच घ्यायला पाहिजे आपल्याला मसाल्यामध्ये. दगडफूल पण आणायला पाहिजे. दगडफूल पण आहे ते पण. वसुधा काकू झालं. हे काय? हे तू केलंस? कुणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला तुला? जर आम्ही बाहेर गेल्यावर करून ठेवलेस ना उद्योग सगळे. काय ग तू? मागच्या वेळेस रामायण तुला आठवत नाहीये का? अण्णा मला चोरडले होते, तेच हवंय का तुला? नाही माई, काळजी करू नका. मी ना हाताला हे बघा, मी प्लास्टिक लावलेलं हाताला, त्यामुळे मिरच्यांचा टचच झाला नाही हाताला. मला त्रास नाही झाला. नक्की? नक्की. हुशार आहे ती, स्वतःची बरोबर काळजी घेते. आणि शिवाय तुम्हाला इम्प्रेस करायचंय ना म्हणून केलं. चला मग आता कांडाला घेऊया. मृदुला चल ग. मिरच्या भाजून झाल्या. हा ठेवून दे तिकडे कोपऱ्यात. धने घाल ग. बस आता एवढीच घे. थोडस जरा जोर लाव. बस. चला वसुधा, कला. हे नंतर तुम्ही करायचंय. काढ आता. सावकाश हा. हवंय का खायला? हाताला लागू देऊन जपून. आणि कसं बस देवळ काढून ठेव. सावकाश हा. हे आपल्याला वर्षभर पुरणार. मी खूप खुश आहे कारण मी घरी जाणार आहे.
ऐक 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 बस ऐक बस 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 काय माहितीये का निघताना हा इतक्या सहज तसंच ठरलंय ना पण आपलं. हे बघ, आपण आता एकत्र राहतोय म्हणून आपल्याला असं वाटतं, पण एकदा का आपण सेपरेट झालो ना आपल्या वेगवेगळ्या लाईफ सुरू होतील. अक्षय, जस्ट इमॅजिन तुझ्या लाईफ मध्ये कियारा येईल. किती ब्युटिफुल असेल तुझी लाईफ. नो टेन्शन, लप्पा छप्पी नाही, फक्त ब्युटिफुल. करिअर, माझी स्वप्न. आणि डिवोर्सीचा टॅग. ऍक्च्युली हा विचारच मी केला नाही, पण त्याचं आता मला इतकं गिल्ट फिलिंग येत आहे ना. माझं सगळं खूप सेट होईल, पण डिवोर्सीचा टॅग घेऊन आपल्या समाजात पुन्हा नव्याने सगळं सुरू करणं इतकं इझी नाहीये. मला खूप असं गिल्ट फिलिंग. मी असं कसं. ए, मला माहितीये तू कसा आहेस. वेडा आहेस का? सोड नाही सगळं. आणि खूप पुढची गोष्ट आहे रे ही. खूप वेळ आहे त्या गोष्टीला, आणि तेव्हाच तेव्हा बघूया ना हे सगळं. आणि तुला माहितीये, मी इतकी बिझी असेल ना माझ्या करिअर मध्ये, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळच नसेल. तू हे बघ ना, आपली फ्रेंडशिप. किती लकी आहोत आपण की आपण एकमेकांचे फ्रेंड्स झालो आहोत. कधी विचार केलेला माझ्यासारखी फ्रेंड मिळेल? ही फ्रेंडशिप आपल्याला ऍक्सिडेंटल मॅरेज मधून मिळालीये. नाही होत हे प्रत्येकाच्या आयुष्यात. कळतंय तुला? किती लकी आहोत आपण. हे आपलं ऍसेट आहे अक्षय. इजंट इट? तू सही आहेस यार. तू अशी आहेस ना म्हणून मुलांची रांग लागेल यार तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी. तो काय को सेंटी होने का. करेक्ट. जय जय हो जा शुरू. तेरी बैग भरता हूँ जय. और ये उसी भी लेके जा, और ये भी तकिया भी लेके जा. मेरी याद में 2 दिन रह जय. अल्लाह तेरी बैग लगा दूं. आमटीचा वास आला का ग? माई, मस्त विठोबा आलाय गाडी घेऊन. पेढीवर पाठवायचे डबे द्यायचे ना. हो द्यायचे. आमटी गरम होते, उकळी आलीच आहे तिला आता. मृदुला, एकीकडे तू बाकीचे डबे भरायला घे. हो. आणि शिऱ्याचा वेगळा डबा ठेवलाय, तो वर टेबलवर ठेवलाय, तो आठवणीने भर. अगं बाई, मुखशुद्धीचा डबा आमच्याच खोलीत विसरून आले. आणते मी जाऊन. मी आणू का? माई, मी आज आईकडे जाणार आहे. इच्छा आहे मला जायची,
जाऊ ना मी. जाऊ नकोस असं म्हटलं तर जाणार नाहीयेस का? आईचा फोन आला तेव्हाच हो म्हणून मोकळी झालीस ना? नाही. आता किती दिवस जाणार आहेस आईकडे तेही सांगून टाक. माई तुम्ही म्हणाल तसं 2 दिवस चालेल का? ठीक आहे, पण लगेच निघू नकोस. जेवून जा. मृदुला, हा? डबे भरून पाठवून दे. हो. काय मधुरा, काय चाललंय? भाऊजी तुम्हाला चहा हवा असेल ना तो थोड्या वेळाने देते, एवढं काम पूर्ण करते. चहा वगैरे नकोय मला. मला आधी काहीतरी खायला हवंय, मला भूक लागलीये. पण हे काय शेजवान चकली, चिवडा, शेव, वेफर्स. अरे वा मधुरा, काय आहे काय? भाऊजी विसरलात का? आज तुमची लाडकी पुतणी येणार आहे. आता ती आली की तिला सारखं काहीतरी खायला लागतं म्हणून आणून ठेवलंय सगळं. वा, आणि आता ती आली म्हणजे बेबी वंश पण येणार, मग बघायलाच नको काही. बघूच नकोस तू. बेबी आणि अमृता दोघी आल्या ना की याच्यातला एक एक डबा बसल्या बैठकीला संपवतील. हो ना, म्हणून बेबी वंशांच्या आवडीचंही सगळं आणून ठेवलंय. चकली, शेव, चिवडा. आणि हल्ली काय हो, हे सगळं 12 महिने मिळतं. भाऊजी मी काय म्हणताय, संध्याकाळी शेवेची भाजी करू? अगं शेवेची भाजी कसली करतेस? हा, या दोघी जण एकदा आल्या ना की पहिला दरोडा राजूच्या चायनीज वर पडणार आहे. तेही खरंच आहे म्हणा, पण पत्ता कुठे तिचा अजून? अगं असं काय करतेस? हा. मी तुला सांगितलं नाही का तिला कोणीतरी आणायला जायला पाहिजे ना, तर येणार नाही ती. मी असं करतो, भजना तर वेळ लागेल बहुतेक. मी ह्या डब्यातलंच थोडस चाकतो आणि मग जातो तिला आणायला. नाहीतरी अमृता आहे ना आणखीन काहीतरी घोळ घालून ठेवे. भाऊजी तुम्ही सारखं सारखं असं नका हो बोलू, मला ना खूप टेन्शन येतं. नाही ती येऊ देत ना, मी तिला सगळं विचारणार आहे काय झालंय ते. विचार. अरे देवा, मशीन झालेलं दिसतंय, कपडे वाळत घालते आधी. बरोबर कॅल्क्युलेशन करून वेळ ठरवावी लागणार. म्हणजे गाडग्यांच्याकडचे सगळे पुरुष पेढीवर गेलेले असले पाहिजेत आणि बायका स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असल्या पाहिजेत. म्हणजे मी जेव्हा गुलाबाच्या कुंडीकडे जाईन त्यावेळी मध्येच कोणी कडमडायला नको. बरं झालं अमृताचं इकडे यायचं ठरलं, कारण तिला आणायला जायच्या निमित्ताने मला गाडग्यांच्या घरात परत शिरकाव करता येईल. मनोहर पंत, हीच योग्य वेळ आहे. म्हटलं आता काय नवीन घोळ घालतेस तू अजून? का असं करू नये, नीट परवानगी घ्यावी. ज्याचा मान त्याला द्यायला हवा ना, आणि त्या हो म्हणणारच होत्या, कळलं? पण खरं सांगू का, मला आईकडे जायच्या कल्पनेनेच आनंद होतोय. अमृता, आता माहेरी चाललीस ना, माहेर पण मस्त एन्जॉय कर. शेवटी माहेर ते माहेर असतं ग. माहेरपणाची सर कशालाच येत नाही ग. सासर कितीही छान असलं ना तरी सुद्धा शेवटी माहेर ते माहेर. तो ऐसा ऐसा क्या करता है? जाने दे मुझे.
नया है तू है? लेकिन मैं बहुत पुराना हूँ। ये जो घाड़गे है ना, घाड़गे, उनका मैं व्याही वो व्याही बोले तो एकदम जवळ का नातेवाईक हूँ। जवळ का बोले तो एकदम ऐसा नजदीक का, पास का और रिश्तेदार हूँ। कशाला हिंदी मध्ये झाडताय? आपल्या सरळ मराठीत बोला ना. अरे मराठीत निघालाय का? अरे वा वा वा. व्याही आणि व्याही गाडग्यांचा. व्याही चला कल्टी मारा. मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुम्हाला आतमध्ये नाही सोडू शकत. असं कसं? चला चला बोल. अरे गोल गोल कुठे फिरायला लागला तुम्ही? थांबा. काय करताय? ते काका आहेत, अमृताचे काका आहेत. बघा. काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. बघा बघितलं ना मग. नाही मला माहिती नव्हतं. माफ करा. आता माहित पडलं ना. हा मग चला आता कामाला लाग बघू. ओके. एक काम कर, आपलं हे वर टाकी आहे ना, त्याच्यात पाण्याची लेवल किती आहे बघून घे. यस सर. हा असा सलाम करायचा. व्हेरी गुड. बर कशी आहेस तू? मस्त. त्या रत्नाची पूजा चालू आहे ना? हो. कोणाला सांगितलं नाहीस ना? नाही आणि कोणाला सांगणार पण नाहीये. गुड. हा पण माझं एक काम कर ना, अमृताला जरा खाली पाठवतोस का? मला ना खूप घाई आहे. मी फार वेळ थांबणार नाही. तू आज जा आणि तिला खाली पाठव. बर तुम्ही आत या ना. आत येणारच आहे मी. आत यावंच लागणार आहे. पण तिला खाली पाठव. मी थांबतो लॉन. बर सांगते मी तिला. हो सांग. गुलाबराव, आपली भेट आता होणार. तू चष्मा ठेव. अरे हा बोका काय करतो इकडे? हो प्रभुणे. हो काय हो? काय हा काय करताय काय? हे काही नाही. मी हे खात हे खत घालत होतो. खत? हा म्हणजे गुलाबाच्या झाडाला खत घालत होतो. कमाल आहे. माई बोलल्या नाहीत मला की जुन्या माळ्याला काढून त्यांनी नवीन निघून गेला होता तिथून ना. याच्यासाठी परत आलाय? नाही मी हे न्यायला आलोय अमृताला माहेरपणासाठी. हो का? हो नाही म्हणजे मी आत येणारच होतो, पण माझ्या या गोड बाळांसाठी खाऊ घेऊन आलो होतो ना, तो घालत होतो त्यांना खायला. प्रभुणे, ते आतमध्ये सगळे घाडगे आहेत ना, ते भोळे आहेत, साधे आहेत. मी कोण आहे? मी वसुधा घाडगे. हो. आणि माझ्या चेहऱ्यावर काय लिहिलंय? हे हुशार. हा पटतंय ना हे? हो. मग आता खरं खरं सांगायचं, इथे का आलात परत? अगदी खरं सांगू का वसुधाताई, म्हणजे मनापासून हो याच. म्हणजे पण रागवायचं नाही आणि हसायचं सुद्धा नाही. ते ऐकल्यावर ठरवेन. आता या घाडग्यांच्या घरामध्ये इतकं बागडल्यानंतर मी जेव्हा परत घरी गेलो त्यावेळी मला चैनच पडे ना. म्हणून मग अमृताला न्यायच्या निमित्ताने परत आलो. आणि मग या माझ्या छोट्या मित्रांशी जरा गप्पा मारत होतो, बाकी काय नाही. म्हणजे कळलं ना तुम्हाला? हा तुम्हाला कळणारच म्हणा. काय ना वसुधाताई, या घरात सगळ्यात मऊ मन कोणाचं असेल ना, तर फक्त तुमचं.
बाकी सगळे एकदम कडक म्हणजे कडक नियम वाले हो सगळे. हो ना, बरोबर आहे. तुम्हाला बरोबर कळलंय हो. आज सुद्धा परवा नाहीये म्हणजे कोणाला इथे. असंच असतं जग वसुधा ताई. म्हणून तर माणसं सोडून झाडांशी गप्पा मारण्याची वेळ येते. अमृता, अगं माईंना सांगितलंस का? पण हे बघ, निर्धास्त राहा, कसलंही टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन नाही हो आई, पण माई राग निवळेल ग त्यांचा. आता मसाले कुटायला बोलवलंस ना त्यांनी तुला. त्या 2 दिवस नाहीयेत ना, सारख्या विचारतील मला अमृता कुठे म्हणून. आणि काय लक्षात ठेवायचंय, जेव्हा घरनं निघशील तेव्हा इथल्या लँडलाईनवर स्वतः माईंना फोन करायचा आणि सांगायचं की मी घरी येते म्हणून. लक्षात राहील? नक्की. कशी जाणार आहेस? कॅब करू. अमृता, तुझे काका आले. काका? अगं बहुतेक तुला न्यायला आले असतील ते. हे कशाला आले यार? नाही म्हणजे ही माझी मी गेले असते ना, न्यायला यायची काय गरज होती? बरोबर आहे, पण आता आलेत ना ते, जा त्यांच्या बरोबर. बाकीशी कुठे आहेत ते? आहेत, लॉनवर बसले. त्यांना बसायला सांग आणि सरबत नेऊन दे. हा, आम्ही 2घी जणी येतोच खाली. चल. मी अमृता आली की निघतोच आहे. हो. पण आता आत येत नाही, कारण का एकदा आत आलो की मग पायच निघणार नाही ना माझा, म्हणून. त्यामुळे मग इथेच बाहेर असा बागेत थांबतो. मी आहे तिकडे पलीकडे. काही लागलं तर सांग. आता लागलं म्हणजे काहीतरी लागलं बिगलं असं काहीतरी फालतू जोक करू नका. काही हवं असेल तर सांगा. हो हो. दालगज भवानीने वेळ खाल्ला माझा. काही म्हणाला? नाही, हे मी खत घालून पूर्ण करतो तेवढ्यात. चल 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 मनोहर, वेळ नाही आपल्याकडे. तीन कुंड्या बघितल्या पण कशातच दागिने नाही. घाई करायला हवी. या 2 कुंड्यामध्ये नक्की असणार कशात तरी. काका? अरे अमृता. नमस्कार. नमस्कार मृदुला ताई, तुम्ही पण आलात. वा वा, छान. अहो पण तुम्ही काय करताय? मी ना, खरं सांगू का तुला, इथल्या वास्तव्यातनं मला खूप लळा लागला होता या झाडांचा. म्हणून त्यांच्यासाठी थोडासा खाऊ घेऊन आलो होतो मी. आपण कसं कोणाच्या घरी गेलो की लहान मुलं असतात त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जातो ना, तसं या झाडांसाठी मी खत घेऊन आलो होतो, ते घालत होतो त्यांना. अरे वा वा वा, थँक्यू. फार सुंदर झालं होतं सरबत. मृदुला ताई, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी, मला ना तुम्हाला सांगतो, इतका लळा लागला ना या झाडांचा की मला घरी करमतच नाहीये त्यांच्याशिवाय. याच्यातल्या 2 कुंडे घेऊन जाऊ का मी घरी? काका? अरे अमृता. नमस्कार. नमस्कार मृदुला ताई, तुम्ही पण आलात. वा वा, छान. अहो पण तुम्ही काय करताय? मला खूप लळा लागला होता या झाडांचा, तसं या झाडांसाठी मी खत घेऊन आलो होतो, ते घालत होतो त्यांना. अरे वा वा वा, थँक्यू. फार सुंदर झालं होतं सरबत. मृदुला ताई, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी,
मला ना तुम्हाला सांगतो इतका लळा लागल्याने या झाडांचा की मला घरी करमतच नाहीये त्यांच्याशिवाय. याच्यातल्या 2 कुंड्या घेऊन जाऊ का मी घरी? न्या ना, मी सांगते तसं माईंना. थँक्यू. नाही नको काका. अगं तुझ्या सासूबाईंनी परवानगी दिली आहे, मग आता तू कशाला घाबरते? आमची अमृतानं म्हणजे पहिल्यापासून घाबरत तुम्हाला सांगतो. पण खरं सांगू का, मला ना खूपच लळा लागलाय झाडांचा. एक आठवण म्हणून 2 नेतो ना त्याच्यातल्या. काका नको. नाही म्हणजे नुकतंच आमच्याकडे चोरीचं प्रकरण झालंय आणि चोर सुद्धा कुंड्या घ्यायलाच आला होता. माहिती नाही का? काय सांगतेस काय? चोरी? हो ना हो. अक्षय आणि अमृताने त्या चोराला पकडलं म्हणून बरं, नाही तर आमचं काही खरं नव्हतं. हो ना. वा वा वा, तुम्हाला सांगतो आमची अमृता म्हणजे पहिल्यापासून डेअरिंगबाज, कशालाही घाबरत नाही. बर म्हणजे ते चोरीचं बरोबरच आहे तुम्ही म्हणता ते, पण मी थोडी चोरी करायला आलोय. मी असंच म्हणजे 2 कुंड्या नेतो याच्यातल्या घरी आणि परत आणून देईन वाटल्यास. काका नाही म्हणजे अजून पोलीस तपास बाकी आहे. कशाला उगीच प्रॉब्लेम. मी नर्सरीवाल्याला सांगून 2 कुंड्या स्पेशली तुमच्यासाठी मागून घेते, पण या कुंड्या नेऊ नका. त्या आणून काय फायदा आहे? त्याच्यात कुठे काय आहे? हे नाही म्हणजे ही अशी लढीवाळ झाडं अशी गोड 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 माझी बाळ थोडीच त्याच्यात उगवून आली आहेत वर. निघू मामी आई आता. सौभाग्यवती भाऊ, लवकर ये, वाट बघतीये तुझी. बाय बाय. चल. काका येताय ना? काय? हो या तुम्ही परत. हो, यावंच लागेल. हो. ते टोमॅटो खाली होते आणि त्याच्यावर भोपळा, त्यामुळे त्या टोमॅटोचं ऑलरेडी सार झालं माहितीये. त्यामुळे टोमॅटो खाली, त्याच्यावर भोपळा, मग कोबी, मग बटाटे. काय होणार टोमॅटोंचं? धन्य आहे ग बाई तुझी. अमू, माझ्याबरोबर भाजी आणायला चल असं मी म्हणायची तेव्हा कंटाळा करायचीस तू. बरं आली ना भाऊजी तर कुठे त्या भाजीवाल्याची फिरकीच घे, भाजी घेणाऱ्या बायकांची नक्कलच कर, हे असले उद्योग चालायचे हिचे. आय नो, पण आता कानाला खडा. आई खरंच सांगते, ह्याच्या पुढे ना आयुष्यात कधीही निवडून, नीट पारखून, घासाघीस करून भाज्या घेणाऱ्या बायकांना ना मी कधीही हसणार नाही. नाही म्हणजे मला कळलेलं आहे की भाजी घेणं हे एक स्किल आहे. एका बाईची पर्सनॅलिटी कळते भाजी घेण्यावरून. हे तू बोलतेस अमू? नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर तू इतकी शहाणी आणि समजूतदार होशील हे मला आधीच कळलं असतं ना तर 5 वर्षापूर्वीच लग्न लावून दिलं असतं हिचं. हा जो काही संसारातला महत्वाचा धडा शिकलीस ना तो इतर कुठल्याही डिग्रीपेक्षा कमी नाहीये माझ्यासाठी. चला, माझी काळजी मिटली. ते सगळं ठीक आहे, पण त्या शर्मिष्ठा प्रकरणामध्ये उगाचच हात बरबटवून घेतलेस तू. मी सांगितलंय ना तुम्हाला, एक अमृता बळी गेली, दुसरी जाऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. म्हणजे आम्ही बळी दिला तुझा? ऐकतेस ना मधुरा? अमृता, अगं किती सुखात आहेस तू. आणि काय ही तुझी भाषा? अगं मी तिकडे होतो म्हणून मला कळलं, तरी इतक्या बोलल्यानं माई हिला तुला सांगतो रोज हिला एक शिक्षा व्हायची. आई असं काही नाहीये, प्लीज ऐकू नको. नाही काय नाही, मला माहितीये ना तुझा आगाऊपणा काय जात नाहीये. माझी बॅग भरून मला चक्क कळटवलंच तिकडनं. खरं तर त्या लोकांना मी तिथे राहायला हवा होतो.
अगं तुझ्यापेक्षा मला जास्त मान होता तिकडे, पण मला माहितीये ना, मी बघितलं तू नको त्या गोष्टीत नाक खुपसत असतेस. काका बास. तुमची तिथे काय किंमत आहे हे सांगू का तुम्हाला? मुळात तुम्ही तिथे आलाच का होता ना राहायला हेच कळत नाहीये मला. ती स्वप्न वगैरे सगळं तुमच्या थापा येतो. तुमचा खरा हेतू काहीतरी वेगळाच आहे. मी थापा मारल्या खरं कोण आणि काय बोलतंय सांगू का? बोल ना, आता का वाचा बसली? तू, अक्षयराव आणि ती तुझी मैत्रीण, सांगतो ना खरं काय खोटं काय आत्ता कळेल. माझ्याकडे पण भरपूर आहे सांगण्यासारखं. अरे बोल ना मा, बोल बोल बोल. अरे बस करा, बस. अमृता, आता एक शब्दही बोलू नकोस. शांत राहा. भाऊजी, शांत व्हा आता, शांत व्हा. ओ गॉड बेबी, खूप दुखतंय का रे तुला? हा, तू काळजी का नाही घेत रे स्वतःची? आणि हे चोर कुठून आले मध्येच? ऍक्च्युअली त्यांनी मला अपॉइंटमेंट साठी विचारलं होतं, पण मी नाही सांगितलं म्हणून त्यांनी अचानकच एंट्री घेतली चोरी करायला. ए अक्की, तू मस्करी काय करतोयस रे माझी? तुला काळजी वाटते ना तुझी इथे? ते बघ, ते केवढं लागले तुझ्या कपाळावर. शी यार, नको नको, मी येते तिकडे. ओके, यू वेट, आय एम कमिंग. नाही नाही, आता सगळं ओके आहे, आता ओके आहे सगळं. माई आणि अमृता दोघींनी औषध लावले, डोंट वरी. पण आहे कुठे ती अमृता? नाही तर एरवी तुझ्या अंगावर रेलत असते, आणि आता तुझ्या बाजूला असायला पाहिजे होतं तिने, तुझी काळजी घ्यायला. मी सांगितलं नाही का तुला, ती तिच्या माहेरी गेली 2 दिवसासाठी, म्हणून तर ही रूम इतकी शांत आहे. सुनी सुनी वाटते. सवय झाली आम्हाला एकमेकांची जाम. हो हो, तर सवय झाली. सुन सुन वाटतंय. अजून 1 दिवस नाही झाला तिला जाऊन, आणि तुला लगेच खाली खाली वाटायला लागलं. हा अक्षय, ए आय एम नॉट लाइकिंग दिस अ बेबी. ओके, तू जेलस फील करतेस. तू ना बोलूच नको अक्षय, जा. अगं एक मित्राला मिस करतो ना. हे बेबी, हा हा हा, ते काही सांगू नकोस मला. अगं मी खरं तेच सांगतोय तुला. प्लीज चिडू नकोस, आता मूड नको जाऊ दे तुझा, प्लीज. किऊ हे ओके, मग तुम्हाला 100 टाइम्स आय लव्ह यू म्हण, मग नाही चिडणार. ओके, आय लव्ह यू, 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 आय लव्ह यू. अरे बस बस बस. नाही नाही, अजून पुरे नाही. आय लव्ह यू, 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 आय लव्ह यू. वा, राजूचं चायनीज म्हणजे अल्टिमेट. असं वाटतं की मी इतक्या वर्षांनी खाते. तुला माहितीये, घाडग्यांची लाईफ ना एकदम रोबो सारखी. म्हणजे सगळे एकत्र बसतात जेवायला, पण कुणी मजा मस्ती करत नाही यार. कवायत केल्यासारखी सगळ्यांची लाईफ आहे. वा, ही अशी मजा नाहीये तिकडे, माहितीये. अक्षय असायला हवा होता.
काय तू तो बदल गई है यार. म्हणजे अगं हा कॉन्फिडन्स, ही खुशी, कुछ तो गडबड है बॉस. अमृता गडबड काय? अगं गडबड काय म्हणजे काय? अक्षयला मिस करतेस तू. हो करते. तुला माहिती आम्ही किती मजा करतो का? आमच्या लाईफ मध्ये इतके प्रॉब्लेम्स येतात पण तरी सुद्धा आमची मजा मस्ती चालू असते. ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावर. अगं व्हॉट काय, एक रूम शेअर करतात, एक बेड सुद्धा शेअर करतात, मग दिसणारच ते चेहऱ्यावर. ये काही नाही या, वी आर जस्ट फ्रेंड्स. ए ते फिल्मी लोकांसारखं वी आर जस्ट फ्रेंड्स यार, असं काही बोलू नकोस हा. पण मी खरंच सांगतेय, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. मी नाही बिलीव्ह करत. तुमच्यात काहीतरी झालं असेल. हे सांग ना, काहीतरी झालंय ना. अगं मी सांगते ना, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. अगं तुम्ही आयुष्यभर काय असेच राहणार आहात का? लग्न झालं तरी सुद्धा फ्रेंड सारखे राहणार? हळू बोल ना, आई आताच आहे, ऐके. घ्या, तुला अजून काही हवंय का ग? नाही नको काकू, तुम्ही पण या ना, बसा आमच्याबरोबर. नूडल्स का? नाही नको बाई, माझं मनच लागत नाहीये कशात. काय झालं काकू तुम्हाला? अगं भाऊजी आले नाहीयेत अजून. तुझी ही मैत्रीण भांडली ना त्यांच्याशी, तरी मी तिला सांगते नको भांडूस. खूप हळवे झालेत ग ते, पण ही कुठे ऐकायला. तेव्हापासून जे गेलेत ते अजून आले नाहीयेत. आई मी भांडले ना, मी बघून घेईन ते आले की. तू ये चायनीज खायला, ये ना. हो बाई, बघितलंस अशी वागते ही. आता भाऊजी कुठे गेलेत कोण जाणे. ते आल्याशिवाय काही चैन पडणार नाही बघ मला. आवरून घ्या चला. अक्षय मी आहे रे, वसुधा काकू जेवायला बोलवायला आले. चल. अक्षय तुझा फोन वाजतोय. अक्षय देऊ का रे फोन? लवकर या, जेवायचं. वाह, कियू कॉलिंग. कियू नाही कॉलिंग, सुरुंग कॉलिंग, सुरुंग. वा ग वा, वैश्वदा वैश्वदा ग कशी ग गोड. तू करेक्ट वेळेला आलीस आणि कियू तू पण ग्रेट, करेक्ट वेळेला अशी दिसलीस. वा वा वा. काकू तू कियू कॉलिंग काय आहे काकू? हा ऐक ऐक, मी तुला सगळं एक्सप्लेन करतो. सांगा. तुला वाटतं ना तसं खरंच काही नाहीये. हा म्हणजे अगं माझं लग्न झालंय आता. हा मी आले होते ना लग्नाला. काकू ऐक ना, हे बघ तसं खरंच काही नाही. मी अमृता बरोबर खूप सुखी आहे. हो 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 बरोबर आहे. पण मग हे काय आहे कियू कॉलिंग? ते सुचत नाहीये ना. मी सांगते ना तुला काय आहे ते. हे बघ, आज दुपारी ती नकटी म्हणजे अमृता रे माहेरी गेली आहे आणि कियाराचा नेमका फोन आलाय रात्री, कियू कॉलिंग. हे बघ, तुम्हाला ना अगदी खरं सांगू शकतोस हा अक्षय. तुला माहितीये खूप प्रामाणिकपणे मी तुला सपोर्ट केलाय या कियाराच्या बाबतीत. मला वाटतं की तुम्ही दोघे एकत्र असावं, खरंच मनापासून वाटतं. कारण ती कोणती ती नकटी ती अमृता, तिची आणि तुझी जोडी नाही रे चांगली दिसत. कशी आहे ती? तू किती राजबिंड आहेस. तुमची जोडी म्हणजे ना अशी ती कटी पतंग अशी खाली रसा तळायला जाणारी, आणि तू आणि कियाराची जोडी म्हणजे उडती पतंग. काय परफेक्ट जोडी दिसते रे तुम्हा दोघांची. म्हणून देवा शपथ सांगते, मला ती नकोय या घरात. कोण? ती अमृता नकटी. तिला घालवण्याच्या मागे असते मी. हे नेमकं कियू कॉलिंग आलंय. आता तुझी पाळी. आता तू मला खरं खरं सांगायचं हे काय आहे. मी तुला खरंच सांगतोय.
मी खरंच तसं खरंच काही नाहीये जे तुला वाटतं ते. म्हणजे बघ, हा ही मला कधी कधी फोन करते, पण मी नाही रिसीव्ह करत, कारण हो माझं अमृताबरोबर खूप चांगलं चाललंय. हो का? हो, सो तसं खरंच काही नाहीये. घे तुझा सुरुंग घे. मी तुला जेवायला बोलवायला आले होते. ये. हो, पण काकू खरंच नाही, तसं काहीच नाही, काहीच नाही. मी खरंच पटलंय. मनोहर तसा हरणारा नाही. तुला तर माहितीच आहे, मनोहर म्हणजे बॉक्सर आहे, बॉक्सर, बिग बॉक्सर. साधा सुद्धा समजू नकोस. किती पण पाठीवर पडला ना, तू लगेच उभा राहील परत आणि मग लगावेल ठोसे समोरच्या. अमृता, माझ्याशी पंगा घेतलायस काय? मग भोग आपल्या कर्माची फळं. त्या कियाराच्या डॅडलाच फोन करतो. उचला उचला उचला. नाही उचलला, हरकत नाही. या तिजोरीचं दार आहे ना, ते फोनच्या बेलनी नाही उघडणार. त्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या दरवाजावरची बेल वाजवावी लागणार. टिंग टॉंग. आणि तिकडे म्हणजे घाडग्यांसारखं नाही. मी काय घेऊन आलोय हे जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा असं माझं जंगी स्वागत होईल ना तिकडे. बघच तू. कुठलाही खटाटोप न करता त्या तिजोरीचा दरवाजा उघडणार आहे. नको किल्ली, नको साबण, नको ठसा, फक्त मनोहरची जीभ. वा वा. मिस्टर महेश सावंत, आय एम कमिंग. काय हो, बरं वाटतं ना तुम्हाला? नाही, आज तुमची ठुमरी नाही, कपडे बदललेले नाहीत. मला वाटलं जेवण झालं तरी कपडे बदलाल तुम्ही. घ्या पाणी घ्या. तुमची वरख लावलेली वेलची. झोप नाही यायची तुम्हाला त्याशिवाय. दमायला झाले आज खूप. पडीवर खूप गर्दी होती, कामही खूप होत, झोपही येते. झोपा माता लवकर. अरे हो, जरा चष्मा ठेवता का केस मध्ये? हो ठेवते. गुड नाईट. हो. काय 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 झालं? कुठे चाललाय? जरा चष्मा द्या. कशाला? काय झालंय? अहो, दुकानातल्या पेढीवरून 6 पुष्कराज, 5 माणकं आणि काही पाचू आणले. ते इथे घरच्या पेढीच्या तिजोरीत ठेवायचे. झोपेमुळे विसरूनच गेलो. द्या, मी ठेवते. एवढं दमाला झालं आणि तुम्ही कुठे चाललाय तरा तरा? मी येते ठेवून खाली, पटकन येते. थँक्यू म्हटलेलं चालेल का? मग एकदा म्हणून नाही भागणार, जप करावं लागेल थँक्यूचा. हो 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 हो, तो सारखा चालू असतो मनातल्या मनात. हो का? हो, तुम्हाला नाही म्हणत थँक्यू. मग बाई कुणाला? देवाला. तुमच्यासारखी सहधर्मचारिणी दिली म्हणून. पुरे आता. चला झोपा लवकर, दमाल झालंय ना. आलेच मी. माई. माई, फार काळजी वाटते हो अक्षयची. अक्षयची? का बुवा, काय झालंय? जे घडून आहे ते घडले. ते बघ, काय ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलू नकोस. माई, खरं नाहीच बोलायचंय, पण काय बोलणाऱ्याचं तोंड दिसतं ना, आणि वाईटपणा सगळा पदरात येतो बोलणाऱ्याच्या. पण खरंच सांगते माई, मला ना राहवत नाहीये, बोलणं भागच होणार आहे. बोल, काय बोलायचंय? अक्षय सुखात नाहीये अमृता बरोबर.
उगीच वाटेल ते बोलू नकोस. उचलली जीभ लावली टाळ्याला. बघा माई, मी म्हंटल होतं ना, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं त्यालाच वाईटपणा येतो. पण मी खरंच सांगते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अक्षय ना अजूनही गुंतलाय कियारामध्ये.